छान मक्याचा चिवडा बनवणार आहे। तर तो मक्याचा चिवडा अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा। तर चला बघूया की काय काय साहित्य लागणार आहे ते। तर इथे लागणार आहे मक्याचा पोहा। तर इथे मी मक्याचा पोहा घेतलेला आहे, हा अर्धा किलो आहे। तर त्यासाठी लागणार आहे शेंगदाणे, काजूचे इथे मी काप करून घेतलेले आहेत, मनुके लागणार आहेत, कढीपत्ता, हिरवी मिरची, खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, जिरा पावडर, चाट मसाला, मीठ, काळं मीठ आणि लाल मिरची पावडर। तर मी ते काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। चला तर मग आता पुढची सुरुवात करू। सगळ्यात अगोदर आपण मसाला बनवून घेऊ, कारण मक्की पोहे तळले गेल्यानंतर लगेच त्यावर मसाला टाकायचा। मसाला म्हणजे मग छान लागतो, जोवर ते मक्की पोहे गरम असतात तोवर। तर आपण अगोदर मसाला बनवून घेऊ। तर मी ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, मीठ, काळं मीठ, चाट मसाला आणि जिरा पावडर। तर आता हे मिक्स करून घेऊ। तर हे असं मिक्स करण्यापेक्षा याला मी मिक्सर मध्ये बारीक फिरवून घेते, म्हणजे छान मिक्स होईल। आता हे मी ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। आता हे टाकून झालं। आता यात आपल्याला साखर टाकायची आहे। आता हे मिक्सर मध्येच फिरवणार होते म्हणून मी साखर राहू दिली होती आणि साखर मी आता टाकून घेते। आणि साखर थोडी जास्त घालायची, फिरवल्याने साखर अशी बारीक होऊन जाईल आणि मसालाही छान मिक्स होऊन जाईल। तर मी त्याला बारीक करून घेते। तर हा छान मसाला आता बारीक करून झालेला आहे, किती छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर आता हे मक्की पोहे तळून घ्यायचे आहेत आपल्याला। तर त्या अगोदर याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातलं काही कचरा वगैरे असेल, बारीक खळे असेल, काही असेल तर ते निघून जाईल। तर माझे आता हे गाळून झालेले आहेत। त्यानंतर मी तळून यात टाकून घेणार आहे, म्हणजे मिक्स करायला सोपं जाईल। तर अगोदर मी मक्की पोहे तळून घेते। तर मक्कीचे पोहे हे फुल गॅसवरच तळायचे, कारण तेल चांगलं तापलेलं असेल तर ते पोहे छान फुलतात, म्हणून फुल गॅसवरच तळून घ्यायचे। आता हे सर्वच मक्कीचे पोहे तळून झालेले आहेत। तर यात आपण अगोदर काय करू, हे गरम आहे तोपर्यंत हा बारीक केलेला मसाला आपण टाकून घेऊ। तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। तर यात आपण आता शेंगदाणे आणि इतर जे आहेत खोबरं, काजू, मनुके ते आपण तळून घेऊ।
तर हे शेंगदाणे ना कमी गॅसवरच तळायचे, कारण कमी गॅसवर छान तळले जातात. तर मी आता इथे खोबरं तळून घेते. तर खोबरं सुद्धा मीडियम फ्लेमवरच तळायचं, छान कुरकुरीत तळले जायला पाहिजे म्हणून. तर छान असा मक्याचा चिवडा तयार झालेला आहे, कुरकुरीत असा तयार झालेला आहे. तर याला गार झाल्यावर डब्यामध्ये स्टोर करून ठेवा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.